आमदार असतो त्यांनी एखादा प्रश्न मांडला की असं होतं का की ते प्रश्न मालकाला विरोध केला म्हणजे आमदारांनी प्रश्न मांडायचंच नाही का? एखादा प्रश्न मांडला की लगेच ट्रेंडच निर्माण झाला. मार्केट कमिटीत होते मग हॉटेलवर करू द्या का? कुठलाही असू द्या विषय, एखाद्या विषय असू द्या किंवा 100% मांडला पाहिजे. अतिशय पारदर्शक व्यवहार. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आम्ही ग्रामीण भागातले कार्यकर्ते प्रत्येकाच्या गावातून येतो. आम्ही मार्केट कमिटी सारखं दुसरं सेंट्रल प्लेस कुठले आहे का? प्रांत ऑफिस जवळ, कचेरी जवळ, पोलीस स्टेशन जवळ, दोन्ही पोलीस स्टेशन, दवाखाने सगळे जवळ. साधारणपणे इथं कार्यकर्ता येतोच दिवसातून एकदा आणि मग सगळ्यांना सोयीचं ठिकाण आहे. असं काही नाहीये की लगेच राजकारणाचा अड्डा झाला. पंढरपूर तालुक्यातल्या कुठली तरी संस्था राजकारणाचा अड्डा नाहीये काय? सहकारी संस्था राजकारण सगळ्याचेच अड्डे आहेत. आमचाच आहे असं नाही ना, पांढरपूर परिवाराचाच आहे असं. इथं बसतो म्हणजे काय आम्ही अड्डा केला नाही त्याचा. दिवसातून येऊन 5-6 तास बसतो, काय लोकांच्या अडचणी आहेत ते बघतो. आता 4-4 तास आमदार साहेब इथे येऊन बसतील. आता आमदार साहेब आल्यानंतर थोडीशी गर्दी वाढणार आहे नेहमीपेक्षा बी. म्हणजे काही लगेच राजकीय अड्डा झाला नाहीये असं नाहीये त्याचं होत. चेअरमन साहेबांनी तुम्हाला सगळा आराखडा मार्केट कमिटीचा सांगितला. पारदर्शक व्यवहार आहे. पारदर्शक व्यवहार असताना सुद्धा विधानसभेसारख्या ठिकाणी हे इथं येऊन त्याने फोन केला होता, माझी माणसं द्या म्हणून चेअरमनला. इथं येऊन त्याने आज बसच होतं, बाबा का दिलं नाही तुमचा, जर आम्ही पुढच्या मंगळवारी दिला नसता तर मग तुम्ही एक बाजू घ्यायला. आणि एखाद्या मंगळवारसाठी एखाद्या बाजारासाठी तुम्ही विधानसभेत प्रश्न विचारता, मग विधानसभा एवढी बी बारकी नाही की काही प्रश्न विचारायचे असं आमचं म्हणणं. खरं आहे की तक्रार खरी आहे का खोटी आहे? कशाची तक्रार? कशाची तक्रार? कापशेंनी तक्रार केली जी होती ती विधान मांडण्यावर हा कापशे नावाचा ग्रस्त शेतकरी कृषीभूषण एवढ्या खोलात जायचं काय मला काय गरज वाटत नाही. गेल्या वर्षी एक प्रॉब्लेम झाला त्याच वेळेला इथे उपस्थित झाली, त्यानंतर 1 वर्षानच आली. ते कन्सल्टन्स आहेत, शेतकरी नाहीत दुसऱ्याच्या बागा करतात. आणि मी शेतकरी आहे, माझ्या नावावर ते बॉक्स विकतात. त्यांचं एकच वक्कल 300 बॉक्सच वक्कल आहे, असा कुठं शेतकरी नाही. एका शेतकऱ्याचं 355 बॉक्स त्यांचं एक वक्कल आहे. आणि असं त्यांची इतकी बाग असेल असं आम्हाला वाटत नाही. माझी 20 एकर बाग असून 20-25 एकर जरी द्राक्ष असली तरी एकच क्वालिटीचं वक्कल 300 बॉक्स निघूच शकत नाही. त्याला वेगवेगळी हे असते, पण ते तो सगळ्यांचं माल कन्सल्टन्सी करून सगळ्यांची ह्याच्या नावावर टाकतो. गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.